जरांगे पाटील मुंबईत येणार आहेत. आम्ही मुंबईत आहोत, त्यांचं स्वागत करू. जरांगे पाटील यांची मागणी अत्यंत रास्त आहे. मराठा समाजामधल्या गरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका त्यांची आहे आणि लवकर निर्णय घ्यावा अशा पद्धतीचे त्यांचा इशारा आहे. सरकारवर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण आता पाहूया. मी सरकारकडे भूमिका मांडलेली आहे. मी आता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. त्याच्यामध्ये माझी सूचना अशी आहे की ओबीसीवर अन्याय होणार नाही ही भूमिका माननीय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा यांनी अनेक वेळेला मांडलेली आहे. तर ओबीसीवर अन्याय न होता जर आरक्षण द्यायचं असेल तर माझी सूचना अशी आहे की तामिळनाडूमध्ये ओबीसीना 50% आरक्षण आहे. एक 30%ची कॅटेगरी आहे, एक 20%ची कॅटेगरी आहे. तर अशा पद्धतीनं मला असं वाटतं की महाराष्ट्रामधल्या मराठा समाजातल्या गरिबांना, मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सर्व मराठा कुटुंबांना आरक्षण मिळेल असं नाही. ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशांनाच ते आरक्षण मिळणार आहे. ओबीसीचं 27% आरक्षण आहे, त्यालाही 8 लाखाची अट आहे. तसं 10% आरक्षण आम्ही EWSला दिलेलं आहे, त्यामध्ये 8 लाखाची अट आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देत असताना त्यांचं इयरली इन्कम 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशाच कुटुंबांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळणार आहे. त्यामुळं लोकांचा गैरसमज असा आहे की आरक्षण म्हणजे सगळ्या मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. तर ते गरीब मराठा समाजालाच ते मिळणार आहे. मागणी आहे ती गरीब समाजाला मिळालं पाहिजे, मराठा समाजाला. त्यामुळं जरांगे पाटील यांनी मराठा समाज खडबडून जागा केलेला आहे आणि त्यामुळं ते मुंबईमध्ये येत आहेत. तर ते येण्याच्या अगोदरच मला वाटतं की निर्णय होऊ शकतो आणि मी सुचवलेला आहे त्याप्रमाणे जर निर्णय घेतला, जर मराठा समाजासाठी वेगळी कॅटेगरी केली आणि राज्य सरकारने आपल्या अधिकारामध्ये निर्णय घेतला तर फारशी अडचण येणार नाही. आणि तसा निर्णय घ्यावा. एक 10-12% आरक्षण जे आहे हे जसं याच्यामध्ये 13% आरक्षण, जर 27% आरक्षण आहे आणि जर 13 ते 14% आरक्षण आहे हे जर मराठा समाजाला दिलं तर मराठा समाजाचं समाधान होऊ शकेल. जरांगे पाटील यांना मुंबईला मोर्चा घेऊन येण्याची आवश्यकता नाही आहे. तर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला आलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून 20 जानेवारीपूर्वी निर्णय व्हावा अशा पद्धतीची आपली भूमिका आहे. आणि मराठा आणि ओबीसी असा वाद होणं योग्य नाही आहे. छगन भुजबळ हे अत्यंत सिनियर नेते आहेत. जरांगे पाटील हे आता मराठा समाजाचे एक ॲक्टिव्ह नेते झालेले आहेत. त्यामुळं दोघांनी एकमेकावर जास्त आरोप न करता सामोपचाराने पुढे जाण्याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्यातून एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळालं की वादाचा विषय राहणार नाही आहे. कारण ओबीसीनं असं वाटतं की आमच्यामधून आरक्षण दिलं जाते की काय, जाणार आहे की काय, त्यामुळे त्याला ओबीसीचा विरोध आहे. तर त्यांना वेगळी कॅटेगरी करून देण्याला ओबीसीचा विरोध नाही आहे. त्यामुळं जर ती वेगळी कॅटेगरी केली तर अडचण येणार नाही. त्यामुळं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगलं वातावरण तयार होऊ शकेल असं माझी प्रामाणिक भूमिका आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.